ओबीसीचा विजय असो, सकल ओबीसीचा विजय असो। एकाच पर्व ओबीसी सर्व, एकाच पर्व ओबीसी सर्व, एकाच पर्व ओबीसी सर्व। 2 सप्टेंबरचा जीआर रद्द झालाच पाहिजे। 2 सप्टेंबरचा जीआर रद्द झालाच पाहिजे। 2 सप्टेंबरचा जीआर रद्द झालाच पाहिजे। बोगस सर्टिफिकेट रद्द झालाच पाहिजे। बोगस सर्टिफिकेट रद्द झालाच पाहिजे। कुणबींची घुसखोरी थांबलीच पाहिजे, थांबलीच पाहिजे, थांबलीच पाहिजे। मराठ्यांची घुसखोरी थांबलीच पाहिजे, मराठ्यांची घुसखोरी थांबलीच पाहिजे। छत्रपती संभाजीनगर येथील ओबीसी समाजातील सर्व संघटनेचे पदाधिकारी अध्यक्ष यांनी आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे। मी त्या सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी कार्यक्रमाच्या समारोपाकडे या ठिकाणी मी जात असताना आज आपल्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत आमचे मार्गदर्शक हरिभक्त परायण बाबा महाराज खाडे यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या अध्यक्षीय समारोप या ठिकाणी आपल्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी करावा अशी ओबीसी साठी ही जी बैठक घेतलेली आहे खरोखरच पाहिलं कामगाला शहरे उमटण्यासाठी, कारण आपण विखुरलेले जरी आपण एकानं जर 20-20, 25-25 माणसं जर आणले तर या ठिकाणी हे सक्सेस होते। याच्यासाठी बरोबर आम्हाला परमार्थीतून बोलायची सवय आहे। एक म्हातारा असं बिमार पडलं आणि बिमार पडल्याच्या नंतर त्याला 4-5 मुलं होते। अरे मुलांनो इकडे या, माझा जवळजवळ टाइम झालेला आहे, आता मी जाणार आहे, पण तुम्ही एकत्र कसं राहणार आहे याची परीक्षा घ्यायची होती त्या म्हाताऱ्याला। मग त्यांनी सांगितलं मला 4 जण आहेत ना, तुम्ही 5 जण आहेत ना, एक मरता की बांबू आणून द्या। बाबा एवढं? हो म्हणले। यायला काय उशीर आहे म्हणले, गेले जंगलामध्ये आणि एक बांबू आणून ठेवा आणि सर्वांनी आपापले मनोगत आणि मुद्दे विचारात मांडून हा लढा कसा यशस्वी होईल यासाठी वेळंजकरांनी जो पुढाकार घेतला त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे मी सकल ओबीसी संघटना यांच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आजची बैठक संपली अशी जाहीर। या ठिकाणी हा जो ओबीसी साठी आम्ही लढा लढवलेला आहे तो आम्ही सिद्धीस नेऊ आणि आम्हाला त्याच्यापासून आम्हाला उपयोग आला पाहिजे, नोकऱ्या लागल्या पाहिजे, आमच्या लेकराबाळाचं सुख समाधान या ठिकाणी सरकारनं केलं पाहिजे एवढीच आम्ही प्रार्थना करू सरकारला। म्हणून एवढं बोलून मी थांबतो। संभाजीनगर या ठिकाणी सकल ओबीसी समाज छत्रपती संभाजीनगरच्या ज्या राज्य लेवल कार्यरत ज्या संघटना आहे त्यांचे सर्व पदाधिकारी व अध्यक्ष यांची या ठिकाणी एक ओबीसीची चळवळ आणि आरक्षण आणि ओबीसींच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये आज माझ्या प्रदेश कार्यालयावर या ठिकाणी एक मीटिंग आयोजित करण्यात आली होती आणि या मीटिंगसाठी या संभाजीनगरमधील सर्व ओबीसी समाजातील ज्या संघटना आहेत व्हीजीएनटी, एनटी व इतर समाजातील सर्व प्रमुख व सर्व मान्यवर अध्यक्ष सचिव या ठिकाणी आमच्या तेली समाजातील मान्यवर सर्व संघटनेचे अध्यक्ष सचिव या मीटिंगसाठी उपस्थित होते। या मीटिंगमध्ये आमचा उद्देश एवढाच होता की आता जे आरक्षणाचा जो मुद्दा आज चालू आहे तर आरक्षण हा जरी मुद्दा चालू असला परंतु आमची महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी ओबीसी समाजातर्फे एक विनंती आहे की जे 19 महामंडळ या ठिकाणी शासनाने घोषित केलेले आहे त्या 19 महामंडळाला खडकू सुद्धा त्याच्यामध्ये नाहीये, तर असं म्हणायला हरकत नाही की त्या रिकाम्या पाण्याच्या टाक्या आहेत। इकडं ओबीसी समाज बांधवांच्या ज्या मंडळाला एक ताण लागलेली आहे परंतु आम्हाला काहीच केलं नाही। आपल्याला सगळं माहित आहे जे लहान बाळ बी भूक लागली तर रडल्याशिवाय आई पाचत नाही, तर आम्ही आमचे सरकार ही आई सारखं आहे आणि ओबीसी समाज हा पहिल्यापासून या सरकारच्या भक्कमपणे पाठीशी आहे। आज या ठिकाणी जे निवडून आले किंवा जे सरकार त्यांचं केंद्रामध्ये आहे जे महाराष्ट्रामध्ये आहे ते केवळ ओबीसी मुळे आहे, तर आमचा हक्क सगळ्यात पहिली या शासनावर महाराष्ट्र शासनावर आणि केंद्र शासनावर हा ओबीसीचा पडतो। आम्हाला माहिती आहे की मराठा समाज आमचा मोठा बंधू आहे
ते त्यांना 3 आरक्षण असून सुद्धा की जे आमचे जे छोटे मोठे की जे उपनगराध्यक्ष आहे, ग्रामपंचायत सदस्य आहे, तुमचं आमदार आहे, खासदार आहे, छोटे आमचे त्याच्यामधून येतात, त्यांना भेटतात, ते सुद्धा यांना सहन होत नाही. आणि राजकीय आरक्षण त्यांना तर नाही आहे, पण राजकीय आरक्षणासाठी आज आमच्या ओबीसी समाजामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न या माध्यमामधून चालू आहे. तर मी सरकारला एवढीच विनंती करल की जे आमचे 19 महामंडळ तुम्ही दिलेले आहेत त्यांना लवकरात लवकर या ठिकाणी जसं त्यांच्या मंडळाला दिलं की आमच्या प्रत्येक मंडळाला 5,000 कोटी त्यांनी देण्यात यावे. त्यांच्यासारखं जे आज पुण्याला इकडे तिकडे त्यांचे जे मोठमोठाले वसतिगृह आहेत, मोठमोठाले त्यांचे ऑफिस आहे, त्या धर्तीवरच आमचे सुद्धा ऑफिस ओबीसी महामंडळाचे व्हावे. त्याच्यानंतर त्यांना त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी नेमण्यात यावे. आणि विशेषतः की आज गेल्या 15 वर्षामध्ये 25,000 कोटी त्या मंडळाला तिकडे मिळाले. आम्हाला त्याच्याबद्दल काही वाद नाही, पण आम्हाला त्या मानानं काहीच तिकडं मिळालेलं नाहीये. तर आम्ही आज या ठिकाणी जरी हा ओबीसी समाज हा अहिंसावादी असला आणि तो आपल्या पोटापार्थच जात नाही, परंतु आज आमच्यावर जी वेळ आलेली आहे, आम्ही आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि पुढं महानगरपालिका इलेक्शन आहेत, नंतर हे पण आहेत. एक जत्रेना देव म्हातारा होत नाही, त्याप्रमाणे सरकारने या गोष्टीचा विचार करावा. आणि ओबीसीच्या ज्या आज ही चळवळ आज या ठिकाणून चालू झाली ती नक्कीच आज एक ठिणगीच्या रूपानं ती कधी मोठं भडक्यामध्ये उडल, याचं शासनाने जरूर दखल घ्यावी, एवढंच मी शासनाला सांगतो. आणि ओबीसीच्या मागण्या आज या ठिकाणी ज्या आम्ही मांडलेल्या आहेत त्याची दखल या ठिकाणी घेण्यात यावी, एवढंच मी या सरकारला सांगतो. आणि या ठिकाणी थांबतो. मी कचरू कारभारी वेळंजकर, प्रदेश तेली महासंघ कार्याध्यक्ष. समाजाच्या तर्फे आज इथं एक बैठक घेण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी जो GR काढलेला आहे तो GR रद्द करण्यात यावा यासाठी आज सकल ओबीसी समाजाने बैठक घेतलेली आहे. आणि या मार्फत आम्ही शासनाला एक इंटिमेशन देऊ इच्छित आहोत की तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्यायचं द्या, आम्हाला त्याचा विरोध नाही, पण ओबीसीतूनच त्यांना आरक्षण पाहिजे, ही जी त्यांची मागणी आहे याला आम्ही कडाडून विरोध करतो. आणि आजपर्यंत ओबीसी समाज हा शांततेच्या मार्गाने आणि संविधान मार्गाने आंदोलन करणार आहे. आणि यापुढे जर गरज पडली तर आम्ही न्यायालयाने लढा सुद्धा लढणार आहोत. यामुळे आम्ही आता येणाऱ्या काळात मोठं निवेदन देणार आहोत आणि त्याचप्रमाणे कायदेशीर कारवाई सुद्धा करणार आहोत. सकल ओबीसी समाज आता जागा झालेला आहे आणि कुणी या आणि ओबीसीच्या ताटात जेव्हा ही जी संकल्पना आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि महाराष्ट्र सरकारने होशमध्ये येऊन हे जे GR काढलेले आहेत ते तुरंत रद्द करण्यात यावे अशी मागणी मी करते. जय सकल ओबीसी समाज.